सुधीर मुनगंटीवार आहेत, माजी वनमंत्री आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भाऊ, नागपुरामध्ये अधिवेशन सुरू आहे, नागपुरातच आहोत. बिबट्याचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणात चर्चेला येतोय. तुम्ही वनमंत्री होतात, माजी वनमंत्री, कुठे कमतरता राहिली आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, संख्या वाढून गेली आहे, अधिवास राहिला नाही, माणसांचं अतिक्रमण वाढलं आहे. जंगलाच्या जागा आपण अनेकदा महत्वपूर्ण कामासाठी, रस्त्यासाठी, रेल्वेसाठी, मायनिंगसाठी, उद्योगासाठी देतो आणि त्यातून मग काही प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न सोडवायचे असेल ते AI चा उपयोग केला पाहिजे. साधारणतः नसबंदी एक चांगला उपाय आहे, त्याच्यावरचा नक्की आहे. जे बिबट जास्तीचे आहे ते इतर देशाच्या इतर राज्यांना जर पाहिजे असेल तर त्यांच्या जंगलात सोडले पाहिजे. जे बिबट आमच्याकडे पिंजऱ्यात बंद आहे ते झू मध्ये दिले पाहिजे. यासोबत प्रायमरी रेस्क्यू टीम त्याचे पगार बंद आहे 1 वर्षापासून, ते पुन्हा सुरू करून मोठ्या प्रमाणावर PRT हे नियुक्त केली पाहिजे आणि बिबट्यांच्या संदर्भामध्ये एक उत्तम धोरण तयार करून या संख्येला नियंत्रित करणं, या दृष्टीने काम केलं तर काही अंशी यश येऊ शकतं. आता मी जेव्हा आलो तेव्हा संजय गांधी नॅशनल पार्कचे बिबटांचे आणि मुंबईमध्ये कितीतरी मृत्यू व्हायचे, 14 नंतर एकही मृत्यू झाला नाही. भाऊ, तुम्ही माजी वनमंत्री राहिलेलात, आता आजी जे वनमंत्री आहेत गणेश नाईक, यांना या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही करणार आहात का? कारण ज्या प्रकारे नागपुरामध्ये आता आजचीच घटना पाहिली तर बिबट्या सापडलेला आहे, लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर होतोय, काय सांगाल? नाही, मी मार्गदर्शन वगैरे करणार नाही. मी सामान्य आमदार आहे, ते मंत्री आहे. ते मंत्री असताना मी मार्गदर्शन करणं हे उचित नसतं. त्यांनी विचारणा केली तर मी माहिती देऊ शकेल, मार्गदर्शन मी करणार नाही आणि माझी तेवढी माझा अधिकारही नाही आहे आणि तेवढी माझी पात्रताही नाही. निश्चित भाऊ, अधिवेशन केवळ आठवड्याभराचं बोलवण्यात आलेलं आहे. चर्चा यामध्ये किती होतील असा सवाल विरोधकही उपस्थित करतात, मात्र तुम्ही सुद्धा आलेला आहात, काय सांगाल एकंदरीत, काय तुमचं? आनंद चित्रपटात तो डायलॉग आहे ना, बाबू मशा जिंदगी बडी होनी चाहिए गंभी नाही. अधिवेशन गंभ असो नसो, पण त्याच्यामधली चर्चा, त्याची दर्जा, ते सर्वसामान्यांचे प्रश्न आहे की नाही, विदर्भाशी संबंधित प्रश्न आहे की नाही. अन्यथा अधिवेशन इथं यायचं, आमचा उरडा खायचा, छानपैकी सावजी जेवण खायचं आणि इथून निघून जायचं, हे होता कामा नये. या दृष्टीने मात्र काळजी घेतली पाहिजे की जेवढं कामकाज आहे त्याच्यात विदर्भाला झुकतं माप दे. हा इशारा कोणाला आहे? आमचा हुरडा खायचा, इथे यायचं, इथून जायचं, नेमकं विरोधक की सत्ताधारी? अरे हा इशारा सत्तारूढ विरोधी, जे विदर्भ विरोधी वागतील त्या सर्वांनाच राहणार आहे. याला विरोधी काय सत्तारूढ काय, विदर्भ विरोधी वागू नये त्याला हा इशारा आहे. तुम्ही पाहिलं असेल की कालच्या दिवसभरामध्ये वेगळ्या विदर्भ होण्याबाबतची चर्चा असेल, सभागृहामध्ये अधिकृतरित्या नाही झाली, मात्र प्रांगणात आपल्याला पाहायला मिळाली. काय वाटतं तुम्हाला, वेगळा विदर्भ हा झाला पाहिजे? महाराष्ट्राचा कामकाज नेमकं कसं झालं? नाही, अशासकीय ठराव तर मी स्वतःच मांडला होता की स्वतंत्र विदर्भ राज्य जागा पाहिजे आणि तेव्हा तर आमची युतीची सत्ता होती. त्यामुळे या विषयात काही माझं मत बदललेलं नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की विधिमंडळात ठराव करण्यासाठी आम्हाला आजपर्यंत कधी बहुमतच नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही 123 आमदार असो, आता आम्ही 132 आमदार आहोत. आम्हाला इतर पक्ष सरकार चालवण्यासाठी मदत करतात, ठरावासाठी थोडी मदत करतात. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षांनी ठराव मांडावा, मी पाठिंबा देतो. एक प्रश्न असा देखील आहे की साधारणतः पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना चर्चेला येते, आज संपूर्णपणे दोन्ही सभागृहामध्ये गाजताना पाहायला मिळत आहे. या लाडक्या बहिणीमुळे अनेक योजनांवरती परिणाम झाला असं म्हटलं जाते, विरोधक म्हटलं जाते. आज काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहीण ही योजना कधीच बंद होणार नाही, त्यांचा जो निधी आहे तो त्यांना दिला नाही. जो बंद करेल तो नरकात जाईल. एका शब्दात मी सांगतोय, तुमच्या बापाचा कोणाच्या राज नाही आहे. हे सरकार असेल, हे राज्य असेल, हे जनतेचं आहे. संविधानामध्ये डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की हलाखीचं जीवन जगणाऱ्यांना राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून मदत केली पाहिजे. 2,47,000 कोटीपेक्षा जास्त निधी आम्ही पगारावर देतो, त्याच्यावर कोणी बघत नाही. आणि लाडकी बहिणी एवढी खोपते का तुम्हाला? हे सर्व नरकात जाण्याचे मार्ग उघडे करताय. एकही नेत्याने लाडकी बहिणी योजना बंद केली, नरकात जाईल म्हणजे जाईल. धन्यवाद भाऊ, आमच्याशी बातचीत केली.